मनसे म्हणून आता आपली काय भूमिका असेल या संदर्भात, या मी या पाची दुर्घटनेसंदर्भात? कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा अख्खा पक्ष या पाची कुटुंबांच्या पाठी खंबीर उभे राहील। जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या कुटुंबांना आम्ही एकटे सोडणार नाही। जी जी, धन्यवाद अविनाशजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी घटना, पुष्पक एक्सप्रेसमधून पडून 6 जणांचा मृत्यू झालाय। दरवाजात लटकून प्रवास करतानाची ही दुर्घटना, लखनौ पुष्पक एक्सप्रेसमधील ही घटना आहे। 10 ते प्रवासी ट्रॅकवर पडलेले आहेत, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर येते। मध्य रेल्वे प्रशासनाकडून आता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे। पोलीस आता या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे। 6 जणांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाल्याची माहिती आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय, आपण राजकीय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मनसे आता या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळते। नीलम, नक्कीच या ठिकाणी मनसे असतील किंवा विरोधक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण नेहमीच्याच घटना या घडताना रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल यावरती पाहायला मिळतात। या ठिकाणी सकाळ संध्याकाळच्या वेळेला सुद्धा काही जे ट्रेन ज्या आहेत ते ओव्हरफ्लो होऊन वाहतूक सुरळीत असते। मात्र एकूणच या वेळेला काही जर आपण ठाण्याच्या पुढे प्रवास करताना जर अनेक अडचणी ज्या आहेत ते सामोरे येतात। कारण अशा सुद्धा त्या ठिकाणी तक्रारी येतात की रेल्वे जे आहे ते समतल जात नाही, एका ठिकाणी झुकते तर दुसऱ्या ठिकाणी झुकते। अशा प्रमाणामध्ये प्रवास करताना जर हात जर सटकला तर त्याचा अपघात हा नक्कीच अशा प्रकारच्या या रेल्वेच्या ज्या प्रवासी आहेत त्यांच्याकडून सुद्धा अनेक वेळा ऐकायला येत असताना तक्रारी ज्या आहेत त्या रेल्वे दरबारी सुद्धा अनेक वेळा मांडण्यात आलेल्या आहेत। मात्र कुठेतरी रेल्वेचा हा उदासीन कारभार आहे का असा सुद्धा आता सवाल जो आहे तो या ठिकाणी विरोधकांकडनं पाहायला मिळतोय। कारण एकूणच ज्या ठाणे असेल किंवा डोंबिवली असेल, एकूणच बदलापूर पर्यंत ज्या ट्रेनचा जो प्रवास जो आहे तो रेल्वेच्या एमडीनी सुद्धा केला होता, महाव्यवस्थापक आहेत त्यांनी सुद्धा केला होता। गेल्या महिन्यामध्येच त्यांनी या संदर्भातील आढावा घेतला होता आणि काही सूचना सुद्धा दिल्या होत्या। मात्र कुठेही या सूचनांचा मध्य रेल्वे असेल की पश्चिम रेल्वेवरती आपल्याला पालन करायचं असं कुठे दिसत नाहीये। कारण ज्या वेळामध्ये प्रवास ज्या वेळामध्ये होतो त्या प्रवासांची जी संख्या आहे त्याचप्रमाणे रेल्वे ही सुरळीत असावी अशा प्रकारचं एक मागणी होती। ती आज कुठेतरी रेल्वे ज्या होत्या ते 5-10 मिनिटांनी उशिरा धावत होत्या आणि मध्य रेल्वेवरती नेहमीच ज्या मध्य रेल्वे आहेत त्या उशिराने धावतात अशी तक्रार सुद्धा होत असते। त्यामुळे आजही मध्य रेल्वेची वाहतूक ही 5 ते 10 मिनिटांनी उशिरा होती आणि कर्मचारी वर्ग जो आहे तो आपल्या कामावरती वेळेत पोहोचण्यासाठी धडपड करत असतो। आणि यातूनच कुठेतरी हा फास्ट मार्गावरची जी लोकल होती या लोकलमध्ये ट्रेनमध्ये खरं तर हे प्रवासी प्रवास करत होते आणि याच वेळेला या प्रवाशांचा कुठेतरी दरवाजावरून प्रवास करताना लटकून प्रवास करताना हात सुटला असावा आणि त्यांचा हा अपघात झाला अशा प्रकारचे एकंदरीत पाहायला मिळतं। कारण जर हे व्हिडिओ जर आपण सोशल माध्यमांवरती जर बघितले तर यामध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते आपल्या ऑफिसकडे म्हणजे आपल्या जे कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जात असताना पाहायला मिळतं। त्यांच्याकडे बॅग असतील, त्यांचे जे साहित्य असेल हे सुद्धा आपल्याला रेल्वे ट्रॅकवरती किंवा इतरच मुंब्रा स्टेशनवरती पाहायला मिळतं। त्यामुळे जी घटना जी घडलेली आहे यापूर्वी सुद्धा अपघाताच्या घटना घडलेल्या, त्यामुळे विरोधक जे आहेत ते नेहमीच रेल्वे दरबारी प्रश्न मांडत असतात। मात्र या प्रश्नांचं कुठेही उत्तर रेल्वेकडनं मिळत नाहीये किंवा याच्यावरती कारवाई सुद्धा होताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे अशा घटना ज्या आहेत ते वारंवार घडताना पाहायला नक्की स्वप्नील, आपण जर पाहिलं तर आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या। रेल्वे प्रवासी संघटनेचे जे प्रमुख होते त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली होती। या ठिकाणी मोठ्या संख्येने दिवा मुंब्रा ठाण्याच्या पुढे आपण जर पाहिलं मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकल प्रवासी हे प्रवास करत असतात। मात्र या ठिकाणी जी लोकल असते ती या ठिकाणी वाढवण्याची मागणी होते। त्याचप्रमाणे विलंबाने रेल्वे धावत असते, ती वेळेमध्ये येत नाही, त्यामुळे गर्दी स्थानकावर होत असते आणि अशा वेळेस लोकलने प्रवास करणारे जे असतात ते आपल्या घाईघाईसाठी लोकल पकडतात आणि लटकून प्रवास करतात आणि अशा वेळेस ही दुर्घटना घडते। नक्कीच नीलम, अशा वेळेला ही दुर्घटना घडते हे खरं तर जी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा सांगण्यात येत आहे। मात्र एकूण यामध्ये अनेक कारणं सुद्धा समोर येतात। ते म्हणजे मुंब्रा कळवा दिवा असेल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी ही प्रवाशांची पाहायला मिळते। याच दरम्यान दिवा येथे लोकलचे थांबे वाढवावेत अशा प्रकारची सुद्धा मागणी होती। कारण दिवामध्ये जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी जे लोकलचे थांबे आहेत ते जास्तीत जास्त 5 लोकलचे वाढवण्यात यावे अशा प्रकारची मागणी होती। यामध्ये काही अंशी लोकलच्या दिवा येथे थांबवण्यात येतात। मात्र काही वेळेला ज्या
एक्सप्रेस गाड्या ज्या स्लो होतात या प्लॅटफॉर्मवरती तेव्हा सुद्धा काही प्रवासी खरं तर एक्सप्रेसवरती म्हणजे धावत्या लोकलमध्ये चढण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. त्यामुळे यातून ही खरं तर अपघात झाला का या संदर्भातील नक्की काय कारणं आहेत ती सुद्धा समोर जी. येण्याची शक्यता आहे. जी स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण याआधी खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली होती. ते काय म्हणालेत आपण पाहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.